नमस्ते सर्वांना. गावाकडची ओढ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्वांचं. आज आपण बनवणार आहोत होममेड खारी. हे बघा, गव्हाच्या पिठापासून तयार करणार आहोत. त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडं मीठ आवडीनुसार टाकायचं, थोडंसं तूप टाकायचं आणि असं पिठाला चोळून घ्यायचं. ते चांगल्या प्रकारे त्याला लागलं पाहिजे. अशा पद्धतीने ते चोळायचं गव्हाच्या पिठाला. आणि मग जसं लागेल तसं पाणी घ्यायचं थोडं थोडं आणि असं घट्टसर मळायचं. असं खसखस मळून घ्यायचं. ते चांगलं मिक्स झालं पाहिजे. पोळ्यासारखं ढिल्लं मळायचं नाही, जरा थोडं घट्टच मळायचं हे पीठ. आणि असं 5 मिनटं मग झाकून ठेवायचं. नंतर या वाटीमध्ये मी चमच्याभर तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि मिक्स करून ठेवायचं. पोळीला वरतून लावायला लाटल्यानंतर असं छान हे करून घ्यायचं. साट्याच्या करंजीला बनवतो तसं. आता एक एक गोळा त्याचा तयार करून लाटून घेऊया आपण अशी पोळी मस्तपैकी. छान असं याच्यामध्ये मी तीळ पण टाकलेले, ते म्हणजे शूटिंग घेताना जरा कीप झालेत. आणि अशी लाटून घ्यायची पोळी. अशा 2-4 पोळ्या अगदी पातळ लाटून घ्यायचं छानपैकी. हे खायला आणि हे 8 दिवस 15 दिवस सहज टिकते बरं का. आणि चहाबरोबर आपण खाऊ शकतो आणि झटपट तयार होतं हे. असं वरतून हे सारण लावून घेऊ आपण, तुपामध्ये मिक्स केलेलं हे. असं एकावर एक पोळ्या ठेवून घ्यायच्या. त्याला प्रत्येकाला वरून असं आपण साट्याची करंजी कशी बनवतो त्या पद्धतीने लावायचं ह्याला वरतून. ही पेस्ट तयार केलेली आपण अशी एकानंतर एक सगळ्या पोळ्यांना लावून घ्यायचं आणि वरती पोळी ठेवायची. वरच्याही पोळीला लावून घ्यायचं आणि मग अशी पूर्ण लावून झाल्यानंतर फोल्ड करायची. हे चहाबरोबर मुलांना खूप आवडतं खायला आणि झटपट तयार होणार आहे. फार काही वेळ वगैरे लागत नाही आणि मैदा वगैरे वापरायची गरज नाही. गव्हाच्या पिठाने सुद्धा खूप छान खारी तयार होतात ह्या. पौष्टिकसुद्धा खायला आणि खमंगही. आणि खूप कमी वेळामध्ये होतात ह्या बरं का. असं छान हे करायचं. लाटून घेतल्यानंतर असं आपल्याला हव्या त्या पद्धतीने कट करून घ्यायचं. अशा मोठ्या आकारात किंवा लहान आकारात आपल्याला पाहिजे तशा आपण खारी कट करून घेऊ शकतो. हे बघा असं छान चाकूने कट करून घ्यायच्यात. थोड्या फोल्ड करायचं म्हणजे खारीसारखा आकार येतो याला. हे बघा अशा पद्धतीने सगळ्या खारी तयार करून घ्यायच्या. हव्या त्या आकारामध्ये आपण ठेवू शकतो ह्या खारी. फक्त 2च साहित्यामध्ये बनवले गेलेले आहेत ना, तूप आणि गव्हाचं पीठ. असं तेल गरम करायला ठेवले. आता सर्व खारी तयार झालेले आहेत. तर ह्याच्यामध्ये तळून घेते. चांगल्या प्रकारे तेल गरम झालं की त्यामध्ये एक एक खारी सोडायची आणि मंद ह्याच्यावरच छानपैकी भाजून घ्यायच्या, तळून घ्यायच्या. अशा थोड्याशा लालसर होईपर्यंत तळायच्या ह्याला चांगल्या, म्हणजे आतपर्यंत चांगल्या पद्धतीने भाजल्या जातात. हे बघा हे असं लालसर व्हायला लागलेले आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि घरी ट्राय करून बघा. हे बघा आपलं आता खारी तयार होत आलेले आहेत. अशा छोट्या आकारामध्ये पण मी काही खारी तयार केलेल्या आहेत. हे बघा आपली खारी रेडी आहे. अशी खुसखुशीत आणि लेअर पण आहे त्याला. हे बघा मस्त खमंग खारी तयार झाली. चला, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा.